We started this topic, units and measurements, and already we have seen what is meant by unit. The reference standard used for the measurement of physical quantity is called as units. Means kilogram is standard for the mass. 1 kilogram, and for example say 10 kilogram. Now 1 kilogram is SI unit of mass. 10 kilogram means this mass of the object is 10 times the 1 kilogram. म्हणजे आपलं जे युनिट कन्सिडर केलेलं आहे रेफरन्स म्हणून किलोग्रॅम घेतलेलं आहे त्याच्या 10 पट वजन आहे. त्याच्यावरून आपण NU इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा N इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू U हे सुद्धा गेल्या वेळेला पाहिलेलं आहे. कारण हा नंबर आणि हे युनिट हे दोन्ही एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. जर नंबर वाढला तर युनिट लहान युनिटमध्ये येईल, नंबर कमी झाला तर मोठ्या युनिटमध्ये येईल. हे झालं. नंतर आपण काय पाहिलं, रिक्वायरमेंट्स फॉर गुड युनिट. इट मस्ट बी इनव्हेरिएबल. कुठल्याही ठिकाणी गेलं तर त्याच्यामध्ये बदल झाला नाही पाहिजे. इट मस्ट बी इझिली अवेलेबल. कुठल्याही देशामध्ये कुठल्याही गावामध्ये कुठलंही मेजरमेंट करायचं असेल तर ते युनिट इझिली मिळायला पाहिजे. आणि तिसरं काय की इझिली रिप्रोड्युसेबल. म्हणजे एखादं युनिट पूर्ण जगामध्ये वापरायचं आहे तर ते एकाच ठिकाणी जगातल्या एकाच ठिकाणी तयार केलं आणि सर्व ठिकाणी पाठवलं तर ते त्रासदायक होणार आहे. म्हणून ते रिप्रोड्यूस करण्यासाठी कुठल्याही ठिकाणी रिप्रोड्यूस करायला ते सोपं असलं पाहिजे. आणि लास्ट आपण काय पाहिलं, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. ते सर्व जगाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण गेल्या वेळेला युनिट आणि त्याच्या रिक्वायरमेंट्स ह्या पाहिल्या. याच्यामध्ये गेल्या वेळेला आपण हे सुद्धा पाहिलं की युनिटचे जे टाईप आहेत, MKS सिस्टीम, वेगवेगळ्या सिस्टीम, CGS सिस्टीम, FPS सिस्टीम अँड SI सिस्टीम. अशा एकूण 1, 2, 3 आणि 4 सिस्टीम आहेत. त्यापैकी या मेट्रिक सिस्टीम आहेत, ही ब्रिटिश सिस्टीम आहे, ही इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट आहे. याचा मिनिंग सुद्धा पाहिला होता आपण. मीटर, किलोग्रॅम अँड सेकंद आर द बेस युनिट्स ऑफ MKS. सेंटीमीटर, ग्रॅम अँड सेकंद आर द बेस युनिट इन CG सिस्टीम. फूट, पाऊंड अँड सेकंद आर द बेस युनिट्स इन FPS सिस्टीम. आणि SI सिस्टीम म्हणजे काय तर सुरुवातीला काही देशामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम वापरत होते. सर्व जगामध्ये एकच सिस्टीम वापरावी म्हणून इंटरनॅशनल कॉन्फरन्स झालं. सर्व देशांचे मेंबर त्यासाठी आले, सर्वांनी ठरवलं आणि मग त्यावेळेला जी सिस्टीम तयार केली त्याला आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट असं म्हणतो. या इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिटमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे या ठिकाणी फंडामेंटल SI युनिट्स आणि दुसरं म्हणजे डिराइव्ड SI युनिट्स. तर याचं मिनिंग काय आहे, टोटल इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिटमध्ये 2 प्रकारमध्ये फंडामेंटल आणि डिराइव्ड असे 2 SI सिस्टीममध्ये प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार जो आहे फंडामेंटल SI युनिट म्हणजे काय, त्याच्यावरून हे फंडामेंटलचा मिनिंग काय तर फंडामेंटल क्वांटिटीज फिजिक्समध्ये जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आपण वापरतो अनेक प्रकारच्या आहेत त्या सर्वांच्या मध्ये आपण डिव्हायडेशन केलेलं आहे. कसं डिव्हायडेशन केलेलं आहे तर लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, amount of substance अशा
1 2 3 4 5 6 7 अशा एकूण 7 क्वांटिटी आहेत. या 7 क्वांटिटींना फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असं म्हटलेलं आहे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आणि या 7चे जे युनिट्स आहेत त्यांना फंडामेंटल युनिट्स असं म्हणतात. आता पहा, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, यांना फंडामेंटल नाव का दिलंय? फॉर इट्स मेजरमेंट्स इट डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय? लेंथ मोजायची आहे आपल्याला. लेंथ मोजण्यासाठी आपल्याकडे मीटर पट्टी असेल, फूट पट्टी असेल, कुठलंही इन्स्ट्रुमेंट असेल तर आपण मोजू शकतो. त्याला दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची गरज नाही. मास, समजा एखाद्या ऑब्जेक्टचं मास घ्यायचं असेल, वेइंग मशीन जर असेल तर आपण या ठिकाणी त्याचं मास घेऊ शकतो डायरेक्टली. त्याला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज नाही. जर वॉच असेल आपल्याकडे, आपण टाइम मोजू शकतो, दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ या सर्व फिजिकल क्वांटिटी अशा आहेत की या मोजत असताना आपल्याला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज भासत नाही. म्हणजे याचा मीनिंग काय हा आत्ता जरी क्लिअर झाला नाही तरी एक उदाहरण घेतो पहा. याच्या विरुद्ध डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? दोज फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड ऑन वन और मोर अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया एरिया. एरिया, आता एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, एरिया मोजायचा आहे. समजा या ठिकाणी हा सरफेस एरिया मोजायचा आहे, याची लांबी आणि याची रुंदी. म्हणजे आपल्याला एरिया मोजण्यासाठी याची लांबी मोजली पाहिजे, रुंदी मोजली पाहिजे. म्हणजे एरिया कशावरती डिपेंड आहे? लेंथवरती डिपेंड आहे. ही लेंथ आणि ही लेंथ, याला नाव जरी आपण लांबी आणि रुंदी दिलं तर हे काय आपण मोजतोय? 2 पॉइंट मधला अंतर म्हणजे लेंथ मोजतोय. एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लेंथची गरज आहे. म्हणजे एरिया काय झाली? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. हे लेंथ इंटू ब्रेड्थ याच्यावर डिपेंड आहे. एक उदाहरण. दुसरं, जर आपल्याला व्हॉल्यूम मोजायचा आहे, याचा व्हॉल्यूम मोजायचा आहे तर आपल्याला लेंथ पाहिजे, ब्रेड्थ पाहिजे, हाईट पाहिजे. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम मोजू शकतो आपण LBH. याचा अर्थ ही क्वांटिटी काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. आणखी एक एक्झाम्पल घेतो. फोर्स. एखाद्या ऍक्टिव्हिटीसाठी अप्लाय केलेला फोर्स काढायचा असेल, डायरेक्ट फोर्स काढू शकत नाही आपण. फोर्ससाठी तो ऑब्जेक्ट आहे त्याचं मासची गरज असते, ऍक्सिलरेशनची गरज असते. परत ऍक्सिलरेशन काढण्यासाठी व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम, व्हेलॉसिटीची गरज असते. परत व्हेलॉसिटी काढण्यासाठी डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम, डिस्प्लेसमेंटची गरज असते. म्हणजे पहा, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्स आणि टाइम माहीत असल्याशिवाय आपण व्हेलॉसिटी काढू शकत नाही. व्हेलॉसिटी आणि टाइम माहीत असल्याशिवाय आपण ऍक्सिलरेशन काढू शकत नाही. ऍक्सिलरेशन आणि मास माहीत असल्याशिवाय आपण फोर्स काढू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ फोर्स ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. ऍक्सिलरेशन सुद्धा डिराइव्ड क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी सुद्धा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. मात्र हे डिस्प्लेसमेंट आणि टाइम हे डिराइव्ड नाही, फंडामेंटल आहे. डिस्प्लेसमेंट लेंथमध्ये मोजतो आपण, टाइम ही सुद्धा फंडामेंटल आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की जी फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना आपल्याला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची कुठल्याही गरज नसते त्याला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. मग या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पूर्ण फिजिक्समध्ये विचार केला तर 7च फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर यांचे जे युनिट्स आहेत त्यांना म्हणायचं फंडामेंटल SI युनिट्स.
आपण पाहतोय काय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, याच्यामध्ये दोन भाग असतात, एक म्हणजे फंडामेंटल आणि डिराइव्ड. त्यापैकी तुम्हाला हे समजलं असेल की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या युनिटना काय म्हणायचं, फंडामेंटल एसआय युनिट्स, हा एक भाग झाला. आता लेंथचं युनिट काय आहे, मीटर. मीटर त्याचं सिम्बॉल काय आहे, एम. मासचं युनिट आहे काय आहे, किलोग्राम. त्याचं सिम्बॉल काय आहे, केजी. टाइमचं युनिट काय आहे, सेकंद. त्याचं सिम्बॉल आहे एस. टेम्परेचर केल्व्हिन, त्याचं सिम्बॉल आहे के. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतो आपण, एम्पियर. एम्पियर त्याचं सिम्बॉल आहे ए. लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये मोजतो आपण, याला सीडी. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये मोजतो आपण, याचं सिम्बॉल आहे एमओएल. अशा या फंडामेंटल क्वांटिटी झाल्या, हे त्याचे युनिट झाले, हे त्याचे सिम्बॉल झाले. म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट मध्ये जे दोन भाग असतात, फंडामेंटल एसआय युनिट्स आणि डिराइव्ड एसआय युनिट्स, त्यापैकी एक पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. दुसरा पार्ट या ठिकाणी पहा, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आता डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज मध्ये जसं आपण फंडामेंटल मध्ये 7च लिहिल्या, असं याच्यामध्ये आपण उदाहरण एक लिमिटेड असं लिहू शकत नाही, याला अनलिमिटेड आहे. ह्या 7 सोडून बाकी सर्व फिजिक्स मधल्या ज्या क्वांटिटी आहेत, त्या सर्व क्वांटिटी डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी वेलॉसिटी कशावर अवलंबून आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाइम. म्हणजे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे, ही फंडामेंटल आहे, ही फंडामेंटल आहे. नंतर हे वेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंद. नंतर ऍक्सिलरेशन डिराइव्ड आहे, वेलॉसिटी डिवाइड बाय टाइम, याचं मीटर पर सेकंद स्क्वेअर असं युनिट आहे. नंतर फोर्स, मास इंटू ऍक्सिलरेशन. नंतर वर्क, W is equal to Fs, force into displacement. Power, a rate of doing work W by T. Kinetic energy 1/2 mv square. Potential energy mgh. Momentum mv. अशा अनेक फिजिकल क्वांटिटीज आहेत. जेवढ्या काय फिजिकल क्वांटिटी आपण फिजिक्स शिकताना येणार आहेत, त्या सर्व फिजिकल क्वांटिटी काय आहेत, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. त्याच्यामुळे असे एक्झाम्पल आपण कितीही घेत राहिलो तर त्याला लिमिट नाही. मात्र आता या ठिकाणी जेवढ्या फिजिकल क्वांटिटीज असतील, त्या सर्व फिजिकल क्वांटिटीचे जे युनिट्स असतील, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स असतील, त्यांना म्हणायचं डिराइव्ड एसआय युनिट्स. फंडामेंटल एसआय युनिट्स, त्या पद्धतीनं डिराइव्ड एसआय युनिट. असे फंडामेंटल एसआय युनिट आणि डिराइव्ड एसआय युनिट मिळून जे तयार होतं ते सिस्टीम ऑफ युनिट तयार होतं. आणि जी सिस्टीम ऑफ युनिट तयार होते त्याला आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट असं नाव दिलेलं आहे. तर हे झालं फंडामेंटल आणि डिराइव्ड. एक महत्वाचा पॉइंट असा आहे की फंडामेंटल एसआय युनिटमध्ये आणखी 2 सप्लिमेंटरी एसआय युनिट आहेत. पैकी एक आहे प्लेन अँगल. म्हणजे आपण आतापर्यंत काय म्हणत होतो की फंडामेंटल एसआय युनिट्स किती आहेत, फक्त 7 आहेत. पण नंतर काही दिवसांनी या ठिकाणी 2 आणखी एसआय युनिट त्याच्यामध्ये ऍड झाले, त्याला सप्लिमेंटरी एसआय युनिट नाव दिलं. हा एक आहे तो प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय, ही साधी लाईन आणि यातला दुसरी लाईन काढल्यानंतर जो अँगल तयार होतो याला प्लेन अँगल म्हणतो आपण. आणि हा प्लेन अँगल सर्वांना माहित आहे.
दोन लाईन मधला जो अँगल असतो तो प्लेन अँगल झाला. आणि प्लेन अँगल हा या ठिकाणी रॅडियन मध्ये मोजतात किंवा डिग्रीमध्ये मोजतात. अतिशय लहान असेल तर रॅडियन मध्ये मोजतो आपण. म्हणजे 180 डिग्री बरोबर पाय रॅडियन असं या ठिकाणी रिलेशन आहे दोन्ही मधला. तर हे रॅडियन मध्ये एसआय युनिट आहे ते रॅडियन आहे. म्हणजे सप्लिमेंटरी एसआय युनिट मध्ये प्लेन अँगल दाखवतो आपण थिटानी आणि तो मोजतो कशामध्ये, रॅडियन मध्ये. ही एक झालं सप्लिमेंटरी एसआय युनिट. दुसरं सप्लिमेंटरी एसआय युनिट जे आहे ते काय आहे पहा, प्लेन अँगल सॉलिड अँगल. हे सॉलिड अँगल काय आहे, जर समजा या ठिकाणी जो अंडरस्टँडिंग होण्यासाठी तुम्हाला सांगतो, एक रिजिड बॉडी घेतली आपण दगडासारखी, इरेग्युलर असेल, आणि अशा रिजिड बॉडीमध्ये आईस्क्रीमचा कोन असतो ना, की वरच्या बाजूला गोल सर्कल असतं मोठं, लहान लहान होत गेलेलं असतं, किंवा वासुदेवाच्या टोपीसारखं. ही आईस्क्रीमचा कोन जर आपण याच्यामध्ये घुसवला तर काय होतं पहा, अशा पद्धतीनं आईस्क्रीमच्या कोनची वरची बाजू आणि ही एकदम या ठिकाणची बाजू, ही असं आत घुसवल्यानंतर हा जो अँगल तयार होतो, हा अँगल या अँगल सारखा नसतो. हा जो अँगल आहे हा दोन लाईन मधला अँगल आहे, आणि हा जो अँगल आहे हा कम्प्लीट कोन आपण इंट्रोड्यूस केलेला आहे. तेव्हा 3 डायमेन्शनली हे मोठा गोल, लहान गोल, लहान गोल, लहान गोल असं लहान लहान होत गेलेला इथं पॉइंट आहे शेवटी. हा जो अँगल आहे याला काय म्हणतात की सॉलिड अँगल म्हणतात. हा ओमेगानं दाखवतात. अक्षर कुठलंही असू द्या, फायनं दाखवतात, ओमेगानं दाखवतात, परंतु हा सॉलिड अँगल आहे, याला सॉलिड अँगल म्हणायचं. आणि हा सॉलिड अँगल जो आहे तो स्ट्रॅडियन मध्ये मोजतात. हा प्लेन अँगल रॅडियन मध्ये, सॉलिड अँगल स्ट्रॅडियन मध्ये. तर अशा पद्धतीनं हे दोन काय झाले, सप्लिमेंटरी एसआय युनिट झाले. याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे की प्लेन अँगल मोजत असताना कशा पद्धतीने मोजायचं आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे. जनरली यासाठी आपण जर आपण अशा पद्धतीचं सर्कल कन्सिडर केलं किंवा सर्क्युलर मोशन कन्सिडर केली, पार्टिकल सुरुवातीला इथं होता ए या ठिकाणी, नंतर हा पार्टिकल बी या ठिकाणी गेला. लिनियरली पार्टिकल कुठून गेला, ए पासून बी पर्यंत गेला, याला डीएस म्हणतो आपण. हे झालं रॅडियस, हा झाला प्लेन अँगल इथला या ठिकाणचा, हा सेंटर झाला. तर हा जो रॅडियन मध्ये मोजतो ना आपण प्लेन अँगल, तो कसा मोजायचा, आर्क लेंथ डीएस डिवायडेड बाय रेडियस. आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस म्हणजे जो अँगल आपल्याला मोजायचा आहे त्याच्या समोरची आर्क लेंथ किती आहे, ही आर्क लेंथ म्हणजे कशामध्ये येणार, डिस्टन्स मध्ये येणार. आणि रॅडियस, त्या सर्कलची रॅडियस हे सुद्धा कशात येणार, डिस्टन्स मध्ये येणार. डिस्टन्स याचं युनिट एकमेकांना कॅन्सल झालं, आणि ही जी प्लेन अँगल ही काय आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, याला डायमेन्शन्स नाहीत. कारण का, लेंथला लेंथ कॅन्सल होईल. एक झालं, हे झालं प्लेन अँगल बद्दल. सॉलिड अँगल कसा मोजायचा, सॉलिड अँगल मोजत असताना या ठिकाणी याचा फॉर्म्युला जो आहे सॉलिड अँगलचा तो काय आहे. जो अँगल आहे तुम्हाला सांगितलं, हा अँगल म्हणजे दोन रेघेमधला अँगल नव्हे, हा 3 डायमेन्शनली अँगल आहे. या अँगलच्या समोर जो एरिया आहे तो एरिया कंप्लीट किती आहे, एरिया, आणि याची रॅडियस जिथपर्यंत आपण पाहतोय याची रॅडियस जी काय असेल त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे पहा, प्लेन अँगलला समोरची लेंथ घेतो भागिले रॅडियस, इथं काय घेतो, समोरचा एरिया घ्यायचा भागिले
रॅडियसचा स्क्वेअर घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी एरिया जो आहे तो कधीही कशामध्ये असतो, मीटर स्क्वेअर मध्ये. आर स्क्वेअर, आर म्हणजे डिस्टन्स आहे, त्याचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर, एकमेकांना कॅन्सल झालं. म्हणजे ही सुद्धा क्वांटिटी काय आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण युनिटची गरज काय आहे, फिजिक्समध्ये पूर्ण स्टडी करत असताना या ठिकाणी आपण जे नोंदणी करतो प्रत्येक ऑब्झर्वेशनची, त्यासाठी मेजरमेंटची गरज आहे, त्यासाठी युनिटची गरज आहे. त्या युनिट म्हणजे काय, त्याच्या सिस्टीम काय आहेत, फंडामेंटल SI युनिट, डिराइव्ड SI युनिट, हे सर्व आपण पाहिलं. आणि हे सर्व पाहिल्यानंतर आत्ता आपल्याला काय पाहायचं आहे, तर हे जे याच्यावर डिपेंड असणारा एक प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे. तो प्रॉब्लेम काय आहे पहा. सॉलिड अँगलवरचा प्रॉब्लेम आहे. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 2, त्याच्यामध्ये या टॉपिकमधला पहिलाच प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम मी वाचतो पहा. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट एनी पॉइंट ऑफ अर्थ गिव्हन द डायमीटर ऑफ द मून इज. डायमीटर ऑफ मून दिलेले आहे 3474 किलोमीटर मध्ये दिलेला आहे. डायमीटर ऑफ मून म्हणजे या ठिकाणी हा मून कन्सिडर करा, याची डायमीटर दिलेली आहे आपल्याला. नंतर अँड इट्स अ डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ. या ठिकाणी इकडं अर्थ आहे पहा, आणि अर्थ पासूनचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स किती दिलेलं आहे, 3.84 इंटू 10⁸ मीटर हे डिस्टन्स दिलेलं आहे इथपर्यंत. विचारलंय काय, व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय मून. या मूननं सॉलिड अँगल अर्थवरती सबस्टेंड किती केलेला आहे हे विचारलेलं आहे. तर इथं सॉलिड अँगल कशा पद्धतीने सबस्टेंड होतो पहा. हा मून आहे आणि हे अर्थ आहे. मूननं अर्थवरती सॉलिड अँगल कसा सबस्टेंड होतो, मूनची ही कडा आणि ही कडा हे आपण जोडून घेतलं अशा पद्धतीनं. म्हणजे हा तयार झाला सॉलिड अँगल. हा सॉलिड अँगल विचारलेला आहे. तो सॉलिड अँगल काय असणार आहे, फॉर्म्युल्याप्रमाणे हा जो अँगल आहे याच्या समोरचा असणारा सरफेस एरिया. आता पहा, आपण या साईडनं पाहिल्यानंतर हा मून आहे. मून दिसताना तुम्हाला कसा दिसेल, असा स्पेरिकल दिसेल का सर्क्युलर दिसेल. स्पेरिकल दिसत नाही, कारण का, स्पियर म्हणजे 3 डायमेन्शनल आलं, त्याच्या सर्व बाजू दिसत नाहीत आपल्याला. एखादा चेंडू आपण पाहतो एका साईडनं, तेव्हा काय दिसतं तुम्हाला, गोल फक्त दिसतं, डिस्क टाईप. अशा पद्धतीनं तुम्हाला असं पूर्ण सर्क्युलर दिसत नाही, म्हणजे स्पियर टाईप दिसत नाही. तर एरिया घेताना तुम्हाला या डिस्कचा एरिया घ्यावा लागेल. डिस्कचा एरिया म्हणजे हा एरिया आणि डिवायडेड बाय हे जे डिस्टन्स आहे मून आणि अर्थचं, या डिस्टन्सचं स्क्वेअर घ्यावं लागेल फॉर्म्युल्याप्रमाणे. मग हा जो एरिया आहे, एरियाचा फॉर्म्युला काय आहे, डिस्कचा पाय स्क्वेअर डिवायडेड बाय याचं जे डिस्टन्स आहे मून आणि अर्थ, मून अर्थ डिस्टन्स, याचा स्क्वेअर. अशा पद्धतीने केलं. 3.14 हे रॅडियस म्हणजे याची रॅडियस घ्यावा लागेल. हे आपण दाखवलेलं काय आहे, डायमीटर आहे. डायमीटर दिलेलं आहे आपल्याला, त्याच्या निम्म काय येणार, रॅडियस येणार. म्हणजे 3474 किलोमीटर आहे इंटू 10⁻³ याला हे डायमीटर असल्यामुळे 2 न डिवाइड करायचं आणि याचा स्क्वेअर. लक्षात आलं का पहा, पाय 3.14
रॅडियस पाहिजे, डायमीटरला 2 भागला आपण आणि रॅडियसचा स्क्वेअर असल्यामुळे इथं स्क्वेअर घेतला डिवायडेड बाय मून आणि अर्थ मधलं डिस्टन्स जे आहे ते आपल्याला दिलंय 3.84 इंटू 10⁸ मीटर. हे मीटरमध्येच दिलंय, हे किलोमीटरमध्ये असल्यामुळे आपण 10⁻³ घेतलं होतं. हे देतानाच मीटरमध्ये दिलेलं आहे आणि याचा स्क्वेअर घ्यायचा. म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर मिळेल ते 2.045 इंटू 10⁻⁻5 स्ट्रॅडियन. हा सॉलिड अँगल असल्यामुळे त्याचं SI युनिट काय आहे? स्ट्रॅडियन आहे. तर अशा पद्धतीनं हे आपण या ठिकाणी फंडामेंटल SI युनिट्स, डिराइव्ड SI युनिट्स पाहिले आणि युनिटचा भाग या ठिकाणी जवळजवळ आपण कंप्लीट केलेला आहे. पुढच्या पिरियडच्या वेळेला हे जे SI सिस्टीममधले लेंथ, मास, टाईम याचं मेजरमेंट कशा पद्धतीने केलं जातं हे आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत.